तो MCH परीक्षेला 1978 साली बसणार होता. भरपूर अभ्यास करायचा. फुटबॉल खेळणंही चालू होतं. एकदा खेळता खेळता त्याचा घोटा फ्रॅक्चर झाला. मला फोन आला तेव्हा माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. डॉक्टर नंदुलाडच्या क्लिनिकवर जाऊन मीच त्याला ॲनेस्थेशिया दिला. मग त्याचा पाय बरेच दिवस प्लॅस्टरमध्ये होता. तो तसाच हॉस्पिटलला जायचा, अभ्यास करायचा. MCHची परीक्षा झाली, त्यात तो पहिला आला. MBBS, MS, MCH होऊनही त्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याची इंग्लंड अमेरिकेला जाऊन सर्जरीत उच्च शिक्षण आणि अनुभव घेण्याची जबरदस्त इच्छा होती. त्यासाठी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये तो भाग घेत असे. बऱ्याच लोकांशी भेटणं बोलणं चाललं होतं. मी सुद्धा शोधनिबंध प्रसिद्ध करावेत असा त्याचा आग्रह असायचा. एखादी अवघड केस केली की रिपोर्ट कर म्हणून तो माझ्या मागे लागायचा. ॲनेस्थेशिया या शाखेला तसं म्हटलं तर ग्लॅमर नाही. ॲनेस्थेशिया या वैद्यकीय शाखेबद्दल अजूनही जनमानसामध्ये ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर असतात का इथपासून ते एक इंजेक्शन दिलं की किंवा क्लोरोफॉर्म सारखं काही हुंगायला दिलं की 4-5 तास माणूस बेशुद्ध होतो आणि त्या वेळात ऑपरेशन केलं जातं अशी गैरसमजूत आहे. ॲनेस्थेटिस्ट होण्यासाठी पदव्युत्तर डिग्रीसाठी 3 वर्ष व विशेष शाखेसाठी आणखी 1 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं. ऑपरेशनपूर्वी रोग्याचा सर्व वैद्यकीय इतिहास, त्याला असणारे इतर आजार, त्यासाठी तो घेणारी औषधं यांची बारकाईनं विचारपूस करावी लागते. त्याला कसली ॲलर्जी आहे, पूर्वी भूल घेतली होती का, तेव्हाचा अनुभव काय, त्याच्या नसा सापडण्यासारख्या आहेत का, कुठल्या वापरायच्या याची परीक्षा घ्यावी लागते. सर्जरी कोणती, त्यासाठी योग्य भूल पद्धत कोणती, श्वासनलिकेमध्ये नळी घालण्यासाठी काही अडचण येण्याची शक्यता आहे का, किती वेळासाठी भूल द्यायची आहे, धोका किती आहे, तो टाळण्यासाठी काय काय गोष्टींची ऑपरेशन पूर्व चाचणी व ऑपरेशन दरम्यान चाचणी व देखरेख करावी लागते. ऑपरेशन नंतर गुंतागुंत होण्याची काही शक्यता आहे का, अतिदक्षता विभागात ठेवावे लागणार आहे का, याचा विचार करावा लागतो. कृत्रिम श्वासोच्छवास यंत्राची जरूर लागेल का, किती दुखणार आहे, रोग्याची सहनक्षमता किती, त्याच्या नातेवाईकांनी सर्व समजून सही दिली आहे का, पेशंट दगावण्याची किंवा एखादा अवयव काढण्याची विशेष कल्पना देऊन भुलेची परवानगी घेतली आहे का, रक्त किती लागणार त्याचा अंदाज घेऊन तयारी केली आहे का, अशा अनेक गोष्टी बघाव्या लागतात. मग ऑपरेशन कोण करणार, कसे करणार, त्यात काय समस्या येऊ शकतात, रोग्याला कोणत्या पोझिशनमध्ये झोपवलेले बसवलेले असणार, त्यानुसार कोणतं तंत्र वापरायचं, त्यासाठी लागणारी उपकरणं साहित्य आहे का, हे ॲनेस्थेटिस्टला माहीत असावं लागतं. मग लहान बाळाची, मेंदूची, हृदयाची, श्वासोच्छवास मार्गाची सर्जरी असेल तर त्यासाठी विशेष ज्ञान, अनुभव आणि कौशल्य लागतं. अवघड शस्त्रक्रियेनंतर वेदनारहित हसत बोलणारा शांत रुग्ण त्या कक्षातल्या डॉक्टर व नर्सच्या हाती सोपवणं म्हणजे या कौशल्याचा उच्चांक. अवघडातल्या अवघड शस्त्रक्रियेदरम्यान डोकं शांत ठेवून, प्रसंगावधान ठेवून रोग्याचं स्वास्थ्य अबाधित राखणं हे आव्हान जो ॲनेस्थेटिस्ट पेलू शकतो त्याच्यावर सर्जन नेहमी खुश असतो, निर्धास्त असतो. तसं होण्यासाठी माझी कायम धडपड असे. आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी म्हणीन की ही शाखा जॉईन केल्यापासून ज्येष्ठ भूलतज्ञ आणि सर्व शल्यविशारद असा ज्यांच्याशी माझा संबंध आला ते माझ्या भूल कौशल्यावर खुश असत. न्यूरो सर्जरीमध्ये फार छोट्या भागावर क्लिष्ट कठीण सर्जरी करायची असते. क्षेत्र फार लहान असतं. रक्तस्राव झाला तर काहीच दिसत नाही. रक्तस्राव होऊ नये म्हणून रक्तदाब कमी करावा लागतो, पण त्याचा अपाय इतर संस्थांना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. हे सर्व करण्यासाठी योग्य औषधं, चाचणीसाठी उपकरणं 75-76 साली उपलब्ध नव्हती. पण मी पाश्चात्य देशात वापरण्यात येणारी औषधं फार्मसी लॅबमधून तयार करून
किंवा काही उपलब्ध औषधं वापरत नसत त्यांचा उपयोग करून उत्तम रक्तविरहित क्षेत्र तयार करत असे. जसलोकमधील डॉक्टर गजेंद्र सिंग व डॉक्टर होमी दस्तूर ही न्यूरोसर्जनची जोडगोळी माझ्या ॲनेस्थेशियावर खुश असे. थायरॉइड केसमध्ये ऑपरेशन नंतर रक्तस्राव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते, नाहीतर श्वासनलिकेवर दाब येऊ शकतो. तसंच थायरॉइड काढल्यावर शरीरातील काही द्रावांचं प्रमाण कमी झाल्यानं समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी त्या निर्माण होऊच नयेत यासाठी काळजी घ्यावी लागते व झाल्या तर त्यांचं तात्काळ निदान व इलाज केले नाहीत तर रोगी दगावण्याची शक्यता असते. उपलब्ध अल्पशा साधनांमुळे तेव्हा फार काटेकोरपणे लक्ष ठेवावं लागत असे. क्षणभरही हलगर्जीपणा झाला तर त्याचे दूरगामी प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. माझ्या हातून हलगर्जीपणा होणार नाही याची डॉक्टर DC पटेल यांना खात्री असे. न्यूरोसर्जरी किंवा थायरॉइडच्या केसमधील भूल देण्याच्या माझ्या तंत्राविषयी माझी कोणी स्तुती केली की नीतूला अजूनच जोर यायचा. या तंत्रज्ञानावर तुम्ही प्रबंध लिहिला पाहिजे असं म्हणायचा. मला फारसा वेळ नसायचा आणि इंटरेस्टही. यावरूनही त्याच्या कॉमेंट चालू असायच्या, तुम्हाला काही करायलाच नको. साधा एखादा पदार्थ चांगला झाला तरी म्हणायचा, एखाद्या मासिकात द्या, धंदा करा वगैरे वगैरे. असं काही ऐकलं की मला नीतूच्या आईनं सांगितलेले त्याच्या लहानपणीचे एक एक किस्से आठवायचे. नीतू शाळेतही जात नव्हता तेव्हाची गोष्ट. शोभाताईंना आणि अनिल भाऊजींना शिकवायला मास्तर घरी आले की तो त्यांच्याजवळ जाऊन बसायचा. तो आजूबाजूच्या मुलांना गोळा करून त्यांना हळूहळू शिकवायला लागला. त्याची दादागिरी सर्व मुलं सुद्धा चालवून घ्यायची. एकदा मुलांच्या आया सांगत आल्या की नीतूनं मुलांना पैसे घेऊन यायला सांगितलं आहे. आईंनी नीतूला विचारलं, अरे कसले पैसे मागितलेस? तो म्हणाला, मी या मुलांना शिकवतो, त्याची फी मागितली आहे. तू शोभाच्या गुरुजींना फी देतेस तशी. आईने कपाळाला हात लावला आणि सगळ्या बायका हसायला लागल्या. त्या म्हणाल्या, उद्या तू येशील का आमच्या घरी? फी म्हणून तुला काहीतरी छान खाऊ देऊ. मी, नीतू व नीतूची आई 1979 साली मदुराईला एका कॉन्फरन्ससाठी गेलो. पहिल्यांदाच घर सोडून मी आणि आई एकत्र राहण्याचा प्रसंग आला. त्या प्रवासात मी आणि आई खूप जवळ आलो. आमचं छान पटायचं. पण नीतू आईवर जी चिडचिड करायचा, हिडीस फिडीस करायचा किंवा वाटेल तसा बोलायचा ते पाहून लक्षात आलं की माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी तो त्याच्या आईला बोलतो. एकदा आईंनी कपडे वाळत घातलेले पाहून तो ओरडला, जिकडे तिकडे गेलात की तुम्ही धोबीघाट कशाला उघडता? आम्ही असंच करणार, त्या उत्तरल्या. तुम्हाला तसं करायचं असेल तर यापुढे माझ्या बरोबर येऊ नका. चायला कुठं न्यायच्या लायकीचे नाही तुम्ही लोक, नीतू म्हणायचा. आई म्हणाल्या, अरे जास्त सामान आणलं तर तिकडनं तू ओरडतोस. नऊवारी साडी धुतली की चोपून घडी होते, न धुता तिची घडी मोठी होते. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्यात ना खुपसू नये. त्याला काय होतंय, जरा वाळत घातले कपडे तर तुला कोणी नावं ठेवणार नाही. तुम्ही आम्हाला शिकवू नका नाही त्या गोष्टी. सांगितलं तेवढं ऐका. घोळ घातल्याशिवाय काही जमतच नाही तुम्हाला, नीतू म्हणाला. आई म्हणाल्या, 5 शेंबड्या भांडणाऱ्या पोरांना घेऊन पटापटा आवरून आम्ही प्रवास करत होतो. काल नाही मोठे झाले तर लागलीच शिकवायला लागले. मुलगा आपल्या स्वतःच्या आईला इतकं बोलू शकतो याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. माझ्या आईचा मला कितीतरी वेळा राग यायचा, पण मी तिला अशा पद्धतीनं कधीच बोलू शकले नव्हते. त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम आहे. त्याला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे हे मला माहीत होतं. पण दोघांची एकमेकांशी बोलण्याची तऱ्हा वेगळीच होती. आईंना मुळात सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्याची हौस. मदुराईच्या देवळात गेलो असताना त्या जरा इकडे तिकडे करत होत्या. तो एकदम ओरडला, फालतू गोष्टीत उगाच वेळ घालवू नकोस. फालतू कोणती आणि महत्वाची कोणती हे तूच ठरवणार का? त्यांनी विचारलं.
अशा प्रश्नांना तो सणकून उत्तर द्यायचा. शब्दाला शब्द वाढत जायचा. त्याला अजिबात खरेदी करायची नसायची. आईचं म्हणणं नुसतं बघायला काय हरकत आहे, यावरून दोघांची खडाजंगी व्हायची. एकदा मी त्यांना विचारलं, तुम्हाला नीतूच्या बोलण्याचा राग कसा येत नाही? त्यावर त्या हसून म्हणाल्या, अगं, आपलीच मुलं आहेत म्हणून तर बोलतात. त्यात रागावण्याचा प्रश्न येतो कुठे? आणि असं रागवायला आणि रागावून घ्यायला तितकंच प्रेमही लागतं. म्हणून तर दुसऱ्या क्षणी आम्ही सगळं विसरून जातो. यात सुद्धा एक गंमत असते. मलाही यातली गंमत हळूहळू कळायला लागली. तरी वाटायचं की त्यानं आईंना थोडं तरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पण नीतूच्या आखीव रेखीव कार्यक्रमात ते बसायचं नाही. प्रत्येक ठिकाणी तो लीडर असायचा. अलीकडची गोष्ट, आम्ही कर्नाटकात गेलो होतो. देवळं बघत असताना नीतूचं चालू होतं, चला पटापटा बघा. आई पुण्यापासून ठरवून आल्या होत्या की एक विशेष प्रकारची रवी या भागात मिळते, ती घ्यायची. पण नीतू समोर बोलायची त्यांची हिंमत नव्हती. शेवटी मीच त्यांना गल्लीतल्या एका दुकानात घेऊन गेले. नीतूच्या नजरेतून ही गोष्ट कुठली सुटायला. आमच्या पाठोपाठ येत तो म्हणाला, पुण्यात रवी मिळत नाही वाटतं. नाही मिळत, आई उत्तरल्या. का? तुळशीबाग सगळी ओस पडली? हो. मग घ्या आता. आता मला नाही घ्यायची. कोणतीही ट्रिप म्हटली की माय लेकांची अशी गमतीशीर भांडणं रंगायची. मी मागे लागून त्यांना रवी घ्यायला लावली. ती रवी वापरताना आता रोज त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मदुराईच्या ट्रिपमध्ये माझ्या लक्षात आलं की तो आईशी बोलायचा तितक्याच टोकाचं माझ्याशी बोलत नाही. कदाचित माझ्या प्रतिक्रियेची त्याला कल्पना असावी. एकदा मी त्याला निक्षून सांगितलं होतं की तू माझ्याशी असाच बोलणार वागणार असशील तर तुझ्याशी मी एका अक्षरानं बोलणार नाही, मी कुठंतरी निघून जाईल. पण त्याला पुरेपूर कल्पना होती की मी कुठेही निघून जाणार नाही, म्हणून त्यावर तो काही बोलायचा नाही. त्याचबरोबर माझं मत पटत असेल तर स्वतःच्या वागण्यात सूक्ष्म बदल करायचा. त्यामुळे मला बरं वाटायचं.